नमस्कार मित्रांनो, तर मी आहे रमेश पारटकर आणि आज आपण बघणार आहेत करिअर अपॉर्च्युनिटीज इन नर्सिंग. म्हणजे जे पण नर्सिंग स्टुडंट्स आहेत, सध्या 4th इयरला आहेत किंवा पासआउट झालेले स्टुडंट्स आहेत, जीएनएम केलेले स्टुडंट्स आहेत, त्यांच्यासाठी काय काय स्कोप आहे 2026 नुसार. तर बघूया. मेनली आपण त्याला डिव्हाइड केलेले 5 जे आपले घटक आहेत त्याच्यानुसार 5 हेडिंग मध्ये. तर पहिली गोष्ट सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब. हायर टू लोअर आलो आहेत आपण. सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आहे, स्टेट गव्हर्नमेंट जॉब आहे. थर्ड नंबरला आपला हायर स्टडीज आहे. फोर्थ नंबरला आपला आहे की बाबा ज्यांना स्पेशलाइज नर्सिस करायचे, आणि 6 नंबरला आहे आपलं फॉरेन किंवा ओव्हरसीज नर्सिंग. कोणताही जॉब खालीवरी नाहीये, जस्ट आपल्या कन्व्हिनियन्ससाठी आपण केलेलं आहे. आपलं प्रोफेशन एकदम नोबेल प्रोफेशन आहे. आपण कुणाचा 1 रुपया एक्स्ट्रा खात नाहीत किंवा कमीही करत नाहीत. तर आपण आपलं काम करतो जाऊन आणि ब्लेसिंग्स घेतो पेशंटच्या. तर प्रत्येक जॉब हा भारीच आहे, पण आपण एक आपल्याला सोयीस्कर जाण्यासाठी आपण याला डिव्हाइड केलेले आहे. सो 1 बाय 1 आपण व्हाईट बोर्डवरती समजून घेऊया. चला तर बघूयात आता आपण पहिले एम्स म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब बघूया कोणते कोणते असतात. तर पहिला एम्स आहे, ऑल इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस. याच्यासाठी नॉर्सेट एक्झाम असते, नर्सिंग ऑफिसर रिक्रुटमेंट कॉमन एंट्रन्स टेस्ट म्हणलं जातं त्याला. आता नॉर्सेट 11 होणार आहे, सप्टेंबर महिन्यात आहे. तर ह्याच्यामध्ये आपल्याला पेमेंट स्केल किती असतं, तर 7th पे नुसार, 7व्या वेतन आयोगानुसार तिथं बेसिक असतं. बेसिक स्केल 46,000 44,000च्या आसपास असणार आहे. आणि ओव्हरऑल पेमेंट आपल्याला 78,000 80,000 सुरुवातीला आहे. त्यानंतर हळूहळू वाढणार तुमचं. तर नंतर दुसरे इन्स्टिट्यूट कोणते आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला नर्सिंग ऑफिसर ह्या पदासाठी ते पदभरती घेतली जाते किंवा रिक्रुटमेंट घेतली जाते. तर नेक्स्ट आहे ESIC, जे की एम्सच्या थ्रू, नॉर्सेटच्या थ्रूच आता भरलं जाणार आहे. PGMR, त्यानंतर आहे म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल अँड रिसर्च. त्यानंतर आहे आपल्याला बघायला मिळते IGCR आहे. भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटरमध्ये देखील नर्सिंग ऑफिसर या पदाची पदभरती घेतली जाते. त्यानंतर आपल्याला बघायला मिळते की रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डमध्ये नर्सिंग सुप्रिटेंडेंट या पदाची घेतली जाते पदभरती. SGPG आहे, जिपमर आहे, DSSSB. आता हे जे बोर्ड आहे ना, ते ही जी एक्झाम आहे ती दिल्ली स्टेटद्वारे घेतली जाते. आणि ह्या सगळ्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या जॉब ऑपॉर्च्युनिटीज आहेत. आणि त्याच्यामध्ये पेमेंट स्केल तुम्हाला 80 ते 90,000च्या आसपास मिळणार. बाकी त्यामध्ये आता सिटी ग्रेडिंगनुसार पण डिपेंड करते की सिटी कोणती आहे तुमची एक्झामची, त्याच्यानुसार. तर 80 ते 90,000 महिन्याला तुम्हाला केंद्र सरकार नर्सिंग ऑफिसर या पदासाठी देईल. तुम्हाला ह्याची पोस्टिंग जी आहे ते ऑल इंडिया कुठं पण मिळू शकते. जर तुम्हाला नॉर्सेटसाठी एम्ससाठी बघायचे तर आपल्या महाराष्ट्रामध्ये एम्स नागपूर आहे. आणि ESIC हॉस्पिटल्स जे आहेत ते ओव्हरऑल महाराष्ट्रामध्ये भरपूर सारे आहेत. पुण्याला आहेत, कोल्हापूरला आहेत, असे बरेच ठिकाणी आहेत. तर मुंबईला पण आहेत. तर आता हे झालं सगळं सेंट्रल गव्हर्नमेंटसाठी. याच्यासाठी तुम्हाला क्वालिफिकेशन काय, तर BSc नर्सिंग डिग्री कंप्लीट व्हायला पाहिजे किंवा GNM कंप्लीट असायला पाहिजे. GNM वाल्यांसाठी बेड साईड एक्सपिरियन्स आहे किंवा पोस्ट BSc नर्सिंग. तर ते जी एक्झाम येईल त्यावेळेस एक्झामची ॲड असेल त्याच्यामध्ये मेन्शन केलेलं असतं. तर हे सेंट्रल गव्हर्नमेंट विषयी मी सांगितलं. आता आपण बघूया की मित्रांनो स्टेट गव्हर्नमेंट. स्टेट गव्हर्नमेंट म्हणजे राज्य सरकार तुम्हाला स्टाफ नर्स या पदासाठी कोणते कोणते पदभरती घेतली जाते. तर याच्यामध्ये आपल्याला DMER आणि DHS 2 प्रकारचे बघायला मिळतात. DMER DHS मध्ये फरक काय, दोन्ही पण परमनंट पदभरतीच आहेत. पण DMER हॉस्पिटल कुठं असतं, डायरेक्टरेट ऑफ मेडिकल एज्युकेशन रिसर्च किंवा डिपार्टमेंट ऑफ मेडिकल एज्युकेशन रिसर्च. म्हणजे ह्याच्यामध्ये मेडिकल कॉलेज पण असणार आहे आणि तिथंच हॉस्पिटल असणार आहे लागून. तर ते DMER हॉस्पिटल्स आहेत. आपल्या इथं आहेत, पुण्याला आहे, नांदेडला आहे, लातूरला आहे, आता सध्या नवीन परभणीला पण झालेलं आहे. तर हे सगळे DMER हॉस्पिटल्स आहेत. तर DHS मध्ये याच्यामध्ये आपल्याला डिस्ट्रिक्ट हेल्थ सर्व्हिसेस बघायला मिळते. ही एक्झाम शेवटला 2023 मध्ये झाली होती. आणि त्यातच आपल्याला बघायला मिळते की DHS मध्ये तुम्हाला 3 जागेवरती पोस्टिंग असू शकते, रुरल हॉस्पिटल, सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल आणि डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल. तर हे सगळं DMER DHS बद्दल होतं. याच्यामध्ये तुम्हाला पेमेंट स्केल किती असेल मित्रांनो, तुम्हाला पैसे किती मिळणार लास्टला महिन्याच्या, तर इथं तुम्हाला 52,000च्या आसपास मिळू शकतात पैसे म्हणजे ओव्हरऑल. आणि तुमचं जे पेमेंट स्केल आहे ते S13 आहे. याच्यामध्ये 35,400 ते समथिंग 1 लाख पर्यंत बेसिक असणार.
स्टार्टिंगला 35,400 बेसिक आहे आणि ओव्हरऑल पेमेंट 52,000च्या आसपास आहे. आणि ह्यात तुम्हाला तुमच्या गावाजवळ पोस्टिंग मिळू शकते, कारण DHS मध्ये तुम्हाला रुरल हॉस्पिटल आहे, सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल आहे अशा ठिकाणी. आणि DMER तर तुम्हाला माहिती आहे की तुमचं जवळचं गाव जर असेल किंवा छोटं शहर आहे जिथं DMER हॉस्पिटल आहे, तिथं तुम्हाला पोस्टिंग मिळू शकते. त्यानंतर थर्ड आहे आपलं CHO जॉब आहे. CHO मध्ये कम्युनिटी हेल्थ ऑफिसर आहे. कम्युनिटी हेल्थ ऑफिसर मध्ये आपण त्यासाठी आपलं क्वालिफिकेशन सेम आहे, BSc नर्सिंग व्हायला पाहिजे. त्यानंतर ते त्यांचं कम्युनिटी हेल्थ नर्सिंगचा एक स्पेशल डिप्लोमा आहे तो करून घेणार आणि त्यानंतर एक्झाम होऊन त्याच्यामध्ये तुमचं सिलेक्शन होणार. तर हे CHO होतं. CHO नंतर आपण पब्लिक हेल्थ नर्स आणि NHM नॅशनल हेल्थ मिशन यांच्या अंडर सुद्धा तुम्हाला जॉब ऑपॉर्च्युनिटीज आहेत. पण CHO पद हे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती आहेत. महाराष्ट्रामध्ये तरी सध्या कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरतीच आहेत CHO. तर दुसऱ्या राज्यामध्ये आपल्याला बघायला मिळतील परमनंट CHO. 3 वर्षांनी त्यांचं कॉन्ट्रॅक्ट रिन्यू होत असतो आणि त्यांना किती पेमेंट्स आहे तर 40,000 to 45,000च्या आसपास मिळणार. पण यात एक फायदा आहे असा आहे की तुम्हाला जी पोस्टिंग आहे ती गावाजवळ मिळते सब सेंटरला. तर हे CHO विषयी सांगितलं. हे सगळे जॉब ऑपॉर्च्युनिटीज आहेत महाराष्ट्र शासन म्हणजे स्टेट गव्हर्नमेंटसाठी. तर आता आपण बघणार आहेत क्रिटिकल केअरमध्ये करिअर ऑपॉर्च्युनिटीज कोणत्या असू शकतात किंवा तुम्हाला हायर स्टडीज करायचे तर त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या असू शकतात. मेनली यात क्रिटिकल केअर येतं, सायकॅट्रिक नर्सिंग आहे. ज्यांना पण सायकॅट्रिक सब्जेक्टमध्ये इंटरेस्टेड आहेत मेंटल हेल्थ नर्समध्ये, ते सायकॅट्रिक नर्सिंगमध्ये त्यांचा हायर स्टडीज करू शकतात. MSc करू शकतात किंवा ऑन्कोलॉजी नर्स बनू शकता तुम्ही. MBA MHA म्हणजे हॉस्पिटल ॲडमिनिस्ट्रेशन. हॉस्पिटल ॲडमिनिस्ट्रेशनसाठी अलग एक एक्स्ट्रा डिप्लोमा आहे किंवा कोर्सेस पण आहेत. त्यानंतर नर्स प्रॅक्टिशनर कोर्स म्हणजे हे इंडियामध्ये सध्या तरी का होईना कमी आहे, पण फॉरेनमध्ये तुम्हाला जास्त बघायला मिळते. त्याच्यामध्ये नर्स जे आहेत ते हॉस्पिटल स्वतः टाकू शकतात आणि ते डॉक्टरांना रिक्रूट करून पेशंटला ट्रीट करतात स्वतःचं हॉस्पिटल. त्यानंतर पब्लिक हेल्थ आहे. आता हे सगळं झालं आपलं हायर स्टडीजमध्ये. हायर स्टडीज नंतर आता बघूया आपण 4 नंबरला क्लिनिकल नर्सिंग. तर क्लिनिकल नर्सिंग म्हणजे सगळ्यांना माहिती आहे की आपलं जे नर्सिंगचे फील्ड आहे ते प्रॅक्टिकल अप्रोच आणि थेरोटिकल अप्रोच दोन्हीही बनलेले आहे, हो की नाही मित्रांनो. तर प्रॅक्टिकल नर्सिंगमध्ये ज्या ज्या स्टुडंट्सला इंटरेस्ट आहे ते स्टुडंट्स ह्याच्यामध्ये क्लिनिकल नर्सिंगला एक्सप्लोअर करू शकतात. तर स्टाफ नर्स आहे, ICU नर्स आहे, OT नर्स आहे, डायलिसिस नर्स, NICU नर्स, इमर्जन्सी अँड नर्सेस. ह्याच्यामध्ये तुम्ही डिप्लोमा करू शकता किंवा तुमच्या प्रॅक्टिसद्वारे प्रायव्हेट हॉस्पिटल्समध्ये किंवा गव्हर्नमेंट हॉस्पिटल्समध्ये हे क्लिनिकल नर्सिंगमध्ये स्पेशलायझेशन करू शकता. त्यानंतर आहे आपला ओव्हरसियर्स किंवा फॉरेन. ज्यांना फॉरेनला जायचंय, 7 समुद्रापलीकडे जायचंय नर्स बनण्यासाठी आणि कंट्रीज एक्सप्लोर करायला पण चांगला एक आहे. स्वतः कमवा आणि स्वतःच्या जीवावरती एक्सप्लोर करा. तर व्हिडिओ जास्त लेंदी होणार नाही म्हणून मी ह्याच्याविषयी कमीच सांगणार आहे. तर ह्या कंट्रीजमध्ये तुम्ही जाऊ शकता, UK, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, जर्मनी, आयर्लंड. आता त्याच्या फॉरेन पॉलिसीजनुसार आणि एक्झाम्सच्या व्हॅकन्सीजनुसार वरती डिपेंड असतं सगळं. पॅकेजेस तिकडे चांगली असतात, पण अकोमोडेशन, डाएट ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या जाऊ शकतात तुम्ही जर जाणार असाल तर. तर तुम्हाला ह्याविषयी जर डिटेल व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंटमध्ये जरूर सांगा. पुढचा व्हिडिओ आपण याविषयी बनवण्याचा प्रयत्न करू. तर हे सगळं सांगितलं मित्रांनो मी आज की करिअर ऑपॉर्च्युनिटीज किंवा जॉब ऑपॉर्च्युनिटीज नर्सिंगमध्ये कोणत्या कोणत्या असू शकतात. तर कन्क्लुजन बघूया. सिंपल आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आहे मित्रांनो सगळ्यात आपल्या नर्सिंगमध्ये हायेस्ट इंडियामध्ये तरी. तर हायेस्टला म्हणलं तर सेंट्रल गव्हर्नमेंट आहे. त्याच्यामध्ये पेमेंट स्केल आपण 80,000 पर्यंत म्हणू शकतो स्टार्टिंग. सो हे सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये सगळ्या इन्स्टिट्यूटची नावं घेतली मी. एम्स असेल, ESIC असेल, RRB असेल किंवा सगळ्या गोष्टी आहेत आपल्या. त्याच्यामध्ये PGMR आहे, त्यानंतर IGCR, बार्क ह्या सगळ्या स्टेट आणि स्टेट गव्हर्नमेंटमध्ये काय सांगितलं DHS, DMER, CHO, NHM, PHN आणि हायर स्टडीज बघितले. त्यानंतर हायर स्टडीजमध्ये सांगितलं ॲडमिनिस्ट्रेशन म्हणून पण तुम्ही बघू शकता. नर्स प्रॅक्टिशनरचा कोर्स करून तुम्ही हॉस्पिटल देखील इन्स्टॉल करू शकता. त्याविषयी इंडियामध्ये तरी सध्या क्वेश्चन मार्क आहे, बट फॉरेनमध्ये ते सुरू आहे. त्यानंतर सांगितलं की क्लिनिकल नर्सिंगमध्ये सांगितलं स्पेशलायझेशन करू शकता तुम्ही. आणि फॉरेन नर्सिंगबद्दल जर तुम्ही इंटरेस्टेड असाल कमेंट करा, आपण त्याविषयी पण व्हिडिओ जरूर बनवूयात. सो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. आणि इथून पुढच्या व्हिडिओमध्ये मी एक स्टडी प्लॅन शेअर करणार आहे, ज्याद्वारे की जे पण आपले मित्र असतील नर्सिंग झालेले, ग्रॅज्युएशन 4th इयरला आहेत किंवा ज्यांना पुढं
इच्छुक आहेत अभ्यास करण्यासाठी नर्सिंग कॉम्पिटिटिव्ह एक्झामचा, त्यांसाठी स्टडीची सिरीज स्टार्ट करणार आहे मी. तर त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू सो मच.